नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आज शेतकरी गप्पामध्ये आपण परत एकदा भेटतोय आणि आजचा जो विषय आहे हा थोडासा महत्त्वाचा विषय आहे टोमॅटो पिकामध्ये. की टोमॅटो आणि टोमॅटोची फुलकळी याबद्दल बऱ्याच ठिकाणी संभ्रम दिसतो प्रत्येक शेतकऱ्यामध्ये की फुलकळीसाठी फवारणी घ्यावी, किती घ्यावी, कोणती घ्यावी, खरंच फुलकळीची आपल्याला गरज आहे का की गरज नाहीये. तर या सर्व गोष्टींचे प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आता हे जे आपण आधी फुलकळीची चर्चा करण्याआधी याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्या आपण व्हरायट्या लावतोय आज, ज्या काही व्हरायटीज मार्केटमध्ये आज उपलब्ध आहेत त्या पूर्ण जगामध्ये त्यांची लागवड केली जाते. आता पूर्ण जगामध्ये ज्या वेळेला त्याची लागवड होते, जर आपल्याला जर त्याचं पर प्लांट म्हणजे प्रति झाड जर उत्पादन जर पाहायचं असेल, प्रति झाड उत्पादनाबद्दल माहिती घ्यायची असेल, तर पर प्लांट हे झाड 20 किलो उत्पादन देणारं झाड आज आपण आपल्या शेतीमध्ये लावतोय. पण यामध्ये परत एक प्रश्न येतो की छोटं झाड छोटं उत्पादन, मोठं झाड मोठं उत्पादन. मग यामध्ये टप्पा येतो की आज आपल्याकडे ज्या पद्धतीने टोमॅटोची लागवड केली जाते तर त्यामध्ये काही लोक एक झाड 2 तारींना बांधतात आणि काही लोक एक झाड सिंगल तारला बांधतात. मग जे झाड सिंगल तारला बांधलं जातं तर ते छोटं झाड आपण म्हणू शकतो, आणि जे झाड डबल तारला बांधलं जातं तर ते झाड आपण मोठं झाड त्याला म्हणू शकतो. झाड जर मोठा असेल, 2 तारला जर झाड बांधलेलं असेल तर आपसुकच त्याचं उत्पादन जास्त मिळेल आणि छोट्या झाडाचं उत्पादन हे छोटं मिळेल. आज आपल्याकडं 4,000 ते 6,000 झाडं लावणारे लोक आहेत प्रति एकरामध्ये, आणि 2 तारीला जर झाड बांधायचं म्हटलं तर 2,500 ते 3,000 झाडं एकरामध्ये असतात. आणि जे लोक 4 ते 6,000 झाडं लावतात तर ते 4 ते 5 किलो उत्पादन झाड देतं प्रति झाड. आणि जे लोक सिंगल तारला लावतात ते झाड 10 ते 15 किलो उत्पादन देतं. मग जे झाड छोटे, आणि आज जर टोमॅटो जर उत्पादन बघितलं तर 30% जो काही माल असतो तो 30% माल हा 1 नंबर मध्ये विक्री होतो आणि 70% माल हा 2 नंबर मध्ये विक्री होतो. मग प्रश्न असा येतो की जर 2 नंबर मध्ये आपण 70% माल जर विकतो तर मुळात आपल्याला जास्त फुलकळीची गरज आहे का, किंवा फुलकळीसाठी फवारणी घेणं गरजेचं आहे का? फुलकळीसाठी फवारणी घेणं कुठं घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? जर आपण जर 30% जो माल आहे हा 30% माल जर 1 नंबरच काढतो आणि 70% माल जर 2 नंबर काढतो, याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आपण फळं जास्त घेतोय. झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त फळं त्या झाडावर लागतंय आणि त्या फळांची साईज होत नाहीये, आणि ती साईज न झाल्यामुळं आपलं उत्पादन घटतंय. आता 2 नंबरची जर 1 क्रेट जर आपण घेतलं तर त्या 1 क्रेट पासून 1 नंबरच्या कमीत कमी 4 क्रेट भरतात. म्हणजे इथं सरळ सरळ उत्तर याचं असं येतं की आपल्याला जास्त फळांची गरज नाहीये. जास्त फळांची गरज नाही याचा अर्थ असा होतो की आपल्याला जास्त फुलकळीची पण गरज नाहीये. तर याच्यामध्ये 2 भाग पडतात की जर आपलं झाड जर सिंगल तारला बांधलेलं असेल तर अशा झाडाला कुठल्याही फुलकळीचा औषधाची फवारणी घेण्याची गरज नाहीये, कारण मुळात आपल्याला फळच का जास्त पाहिजे. आपल्याला जर फळच आपली साईज होत नाहीये आपल्या फळांची, तर मग आपण फळं जास्त का काढतोय? जर 70% माल जर आपण 2 नंबर मध्ये विक्री करणार आहोत, मग आता 70% कसा की
आपण जर 80 ग्रॅम एक नंबरचा जो माल आहे तो 80 ग्रॅम प्लस असतो प्रति फळ, तर 20 किलोच्या जाळीला आपल्याला 2.5 म्हणजे 250 फळं जर आपण एका क्रेटमध्ये टाकले 80 ग्रॅमचे, तर 80 ग्रॅमचा जो 80 ग्रॅम मीन्स 80 ग्रॅम पासून 120 ग्रॅम पर्यंत एक नंबरचा मालाचं वजन भरतं. तर मग आपल्याला 250 ते 250 फळं पाहिजे जे याची साईज होईल. आणि जर आपण 250-250 फळं जर काढले तर आपल्या एका झाडावरती 1 क्रेट माल आपण काढू शकतो. एका झाडावरती 20 किलो माल आपण काढू शकतो, जर आपण 250 ते 250 फळं लागले त्या झाडाला आणि ते जर त्याची साईज झाली तर. मग आता याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा येतो की जे लोक सिंगल तारीला जे झाड लावतो तर ते कितपत योग्य आहे, सिंगल तारीला झाड बांधणं हे कितपत योग्य आहे. तर आपण जर जुन्या काळच्या ज्या व्हरायटी होत्या, जशी 25-25 ची जुनी व्हरायटी होती, तर तिची साईज तिची हाईट कमी व्हायची कारण त्याचं उत्पादनच कमी होतं. पण तरी सुद्धा प्रति एकर 1000 ते 1500 क्रेट शेतकरी काढत होते, ज्या वेळेला मल्चिंगचा पण वापर होत नव्हता. आज आपण मल्चिंगचा वापर करतो, खूप सारा बेसल डोस त्याला टाकतो आणि झाड खूप हाईट घेतं आणि हाईट घेतं म्हणून आपण त्याची हाईट दाबायचा प्रयत्न करतो आणि हाईट दाबायच्या प्रयत्नामध्ये त्याच्या फुलकळीचं पानांचं जे सगळा रेशिओ आहे हा बिघडून जातो. मग या सगळ्याचा अपोह असा येतो, जर आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर फळं कमी घ्यावे लागतील आणि त्या कमी फळांचं वजन वाढवावं लागेल. जर छोटं झाड असेल तर त्याला 5 किलो चांगला माल जर निघाला प्रति झाड आणि तुमचे जर 4500 झाड एकरामध्ये लावतात, तर 4500 गुणिले 5 तर साधारण 20-22 टन उत्पादन आपण त्या क्षेत्रामध्ये घेऊ शकतो. पण ते होत नाहीये. आज जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचा किंवा पूर्ण महाराष्ट्राचा ऍव्हरेज जर काढला तर प्रति एकर 500 क्रेट म्हणजे 500 गुणिले 20 10,000 किलो माल ऍव्हरेज येतं. म्हणजे 10 टन माल हा टोमॅटोतून काढला जातो, जिथं आपण 20 टन 25 टन 30 टन 40 टन सुद्धा उत्पादन एका एकरात घेऊ शकतो, जिथं हा 10 टन येतो. आता ह्या 10 टनामध्ये पण एक नंबरचा जो माल आहे तो 500 क्रेट निघतो एकरामध्ये आणि बाकीचा जो 2 नंबरचा माल आहे हा 400-450 क्रेट निघतो. मग 400-450 क्रेट मध्ये एक नंबरच्या क्रेटचे 4 क्रेट मिळतील म्हणजे 1600 क्रेट निघतील. जर आपण फुलकळीच कमी लागली, फुलकळीला फवारणीच घेतली नाही, फुलकळी वाढीसाठी कुठलंही काम केलं नाही, तर त्या झाडापासून आपण चांगला माल साधारण 4 ते 5 किलो घेऊ शकतो, जो एक नंबरचा माल आहे. आता 1000 जाळ्या पण आपलं निघणं महाग झालंय. 500 क्रेट निघतात कारण आपलं जे लागवडीचं जे अंतर आहे त्यामध्ये ज्या वेळेला झाडाला माल लागतो त्यावेळेला डावणी, गेरवा, टिपक्याचा करपा, अँथ्राक्नोज या सगळ्या बुरशाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. कारण इतकं दाट पानं असतात की 5 फुटामध्ये ज्या वेळेला ते झाड वाढतं तर त्यावेळेला माणूस सुद्धा चालू शकत नाही, इतकं दाटी त्या क्षेत्रामध्ये होते. आणि ह्या दाटीमुळे आर्द्रता सतत राहिल्यामुळे त्या झाडावरचे पानं खराब होतात आणि झाडावरचे पानं खराब झाल्यानंतर पहिले आधी पानं इन्फेक्शन होतं, पानांवर बुरशीचं पानं डॅमेज होतात. पानं डॅमेज झाल्यावर झाडाचं झायलम आणि फ्लोएम डिस्टर्ब होतं, नष्ट होतं आणि झाड पंक्चर होऊन जातं आणि झाड तिथंच डिस्ट्रॉय होतं. म्हणजे आपल्याला आज जर आपण चांगलं जर बघितलं तर आपल्या साधारण 3ऱ्या कुड्यापासून आपल्या प्लॉटमध्ये गोल्टीचा माल निघायला सुरुवात होते आणि तो वाढत वाढत जाऊन शेवटचे 4 ते 5 कुडे आपण पूर्णपणे गोल्टी मालाचे करतो. जर आपण 4 ते 5 शेवटचे 4 ते 5 कुडे जर गोल्टी मालाचे करत असू तर खरंच आपल्याला एवढ्या फुलकळीची गरज आहे का, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि फुलकळीचा आता राहिला प्रश्न फुलकळीच्या फवारण्यांचा. जर सिंगल तारीला जर आपलं झाड असेल तर तिथं फुलकळीची फवारणी घ्यायची गरजच नाहीये, कारण आपण हायब्रिड व्हरायटी लावतो. हायब्रिड व्हरायटीला खूप साऱ्या फुलकळ्या ऑलरेडी जेनेटिकच त्या व्हरायट्यांचं असं आहे की त्याला खूप साऱ्या फुलकळ्या लागतात. त्यानंतर जे झाड 2 तारीला बांधायचा विषय येतो, तर 2 तारीला जर झाड बांधायचं असेल तर आपल्या बेडची रुंदी ही कमीत कमी 7 ते 9 फूट असायला पाहिजे आणि 7 ते 9 फूट जर असेल तरच आपण 2 तारी ओढून
त्या बांधून आणि त्याच्यामध्ये मोकळेपणाने चालू शकतो. 5 ते 6 फुटामध्ये आपण 2 तारी ओढूच शकत नाही, कारण चालायला जागा राहत नाही. मग अशा सिंगल टायरला जे टोमॅटो आपण बांधतो, तर तिथं आपण फुलकळीचे औषधं न मारलेले चांगले राहतील. आणि जिथं आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचंय, जिथं 7 ते 9 फूट किंवा झाडातलं अंतर 2 फूट, 2x7 किंवा 2x9 किंवा 2.5x9 किंवा 3x9 याचं जर या झाडाचं जर असं जर अंतर असेल, तर आपण तिथं फुलकळी वाढीसाठी जबाबदार असणाऱ्या फवारण्या ते आपण करू शकतो. आता टोमॅटोचा फुलकळीचा विषय इथंच संपत नाही. यावर आपण अजून 2-1 व्हिडिओ करणार आहोत, की मुळात टोमॅटोची फुलकळी हा खूप मोठा विषय आहे. त्यामध्ये लागवडीचं अंतर असेल, पीजीआर प्रॉडक्ट असतील, किंवा झाडाची जैवचक्रीय क्रिया असेल, नेमकं काय होतं त्यामध्ये सरपक्षारा बुरशीचा खूप मोठा विषय असतो. तर आपण पुढील जे काही 2 व्हिडिओ बनवणार आहोत फुलकळीवरती, तर त्यावर आपण एक सखोल चर्चा पीजीआर प्रॉडक्ट आणि जे सरपक्षारा नावाची बुरशी कळीवरती येते किंवा अबायोटिक ट्रेसमुळे जी कळी जाते त्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. पण या चर्चेचा समारोप करताना मी एकच गोष्ट सांगेन, की जर आपण कमी झाडं लावली एकरामध्ये, ऑब्विसली झाड मोठं होईल. आणि एकरामध्ये झाड जास्त लावले तर झाड छोटं राहील. तर आपण पुढील भागांमध्ये पीजीआर प्रॉडक्ट वरती चर्चा करूया. आणि जे काही अबायोटिक ट्रेस किंवा सरपक्षारामुळे जे काही झाडाचं नुकसान होतं किंवा कळीचं नुकसान होतं, त्याबद्दल आपण एक सखोल चर्चा करू. तात्पुरता आपण इथं थांबू. शेतकरी गप्पाला सबस्क्राईब करा आणि आपल्या जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना, आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना ही माहिती जरूर शेअर करा. धन्यवाद.